वाल्मिकी काय लेव्हलला होता. एक मुंगी चावली दिवसभर आपण खाजवत राहतो. इथे अनेक मुंग्यांनी घरच बांधलं तरी तो हल्ला नाही, म्हणजे तो खऱ्या अर्थाने नामात होता. आपण माळेत असतो. आजच्या 12 माळा झाल्या, वहीत लिहिल्या, हरकत नाही, पहिली स्टेप आहे, नो प्रॉब्लेम. कसं आहे ना, ही प्रत्येक भक्ती करताना योग कन्फर्म बाजूला असला पाहिजे की मी नाम माझ्यासाठी घेतोय का कुणी मी नाम करताना बघावं म्हणून घेतोय. सोचनेवाली बात आहे. काही माणसं बघा, गोंदवल्यात गेलो होतो मी, त्या तिरक्यात पिशव्या घालून चालतात बघा, तिथे एक गृहस्थ भेटले. ते सारखे त्या पिशवीत हात घालून माझ्यासमोर असं 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 करायचे. मला थोडी विचारलं, कारण त्यांची इच्छा होती की मी विचारावं. म्हणजे तुम्ही हे काय करता? नाम. बास, त्यांना संधीच मिळाली ते एक्सप्लेन करायचं, सुटका झालं. मग मी खरं सांगू का, मी त्यांची सोडवणूक केली की आता ते नामाला लागतील. हां, एकदा ग्रीटिंग कार्ड देऊन टाकलं, काय नाम करता हो तुम्ही, सॉलिड झाला, सुटला, तो नामाला तरी लागला. हा अशा पद्धतीने युटिलायझेशन. पण हा शो करू नये. ते तू नाम तुझ्यासाठी घेतोस ना बाबा. एक छान वाक्य आहे, नाम असं असावं. वाक्य बघा किती छान आहे का सत्पुरुषाचं, की नाम असं असावं की जे दुसऱ्यांनी घेतल्याने त्याचं काम व्हावं. रामा व्यतिरिक्त आहे कोणी? रामाचं काय कर्तृत्व आहे की त्याचं नाम असं झालं की नुसतं घेतल्याने इतरांची कामं होतात. रामाला यायची पण गरज पडत नाही. इसको बोलते नाम यार. ही नामस्मरण भक्ती आहे. मग पादसेवन भक्ती काय आहे? बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला आत्ता भिक्षा येऊन गेली, समर्थांच्या पादुका येऊन गेल्या, तुम्ही पादुकांना अत्तर लावलं, पादुकांचं सगळं केलं. पादसेवन भक्ती एवढीच आहे का पादसेवन भक्ती? नाही. गुरुचरण आहे ते गुरुचे चरण आहेत. म्हणजे गुरु ज्या मार्गानं गेला त्या मार्गानं जाणं गुरुला अभिप्रेत आहे. मग त्या मार्गाने जाण्यासाठी पादसेवन, त्याचं जे पद आहे, त्याचे पाय जे आहेत, त्याचं सेवन करणं, म्हणजे त्या मार्गाचं सेवन करणं, ते पादसेवन. हे प्रयत्न करण्याचे लक्षात घ्या. लगेच कोणा पडल्या पटकन जमणार नाही आहे. पण हे कधी जमेल? जेव्हा आपण मगाचे योगशास्त्रातले मुद्दे पक्के डोक्यात ठेवले की त्यातलं अध्यात्म काय, त्यातलं शास्त्र काय, त्याच्यावर विचार काय, आणि याचा सगळ्याचा इम्पॅक्ट माझ्या वृत्तीवर काय होतोय, हे सतत सतत थर्मामीटर लावून चेक केलं पाहिजे. आपण ताप नाही का सारखा चेक करतो, 98, 99, 1, 2, 98, 99, उतरला, चढला, सेम आहे. मीटर पडलाच पाहिजे की माझं रोज वाढतंय का, कमी होत आहे का, मी अजून काय वेगळं करायला पाहिजे. पुढची भक्ती बघ कुठली आहे? अर्चन. रोज घरी पूजा करता, सगळे करता, बरोबर आहे. काय शब्द लिहिला हो तिथे? विमळ हस्ते. का ती अर्चन भक्ती विमळ हस्ते असली पाहिजे? विमळ हस्ते म्हणजे हातावर मळ नसावा, हा झाला लौकिक अर्थ. पण पूजा करताना मनात काय येतं? तिथे जर कापट्य आणि दंभ येत असेल तर ती देवाची अर्चना कशी होईल? बघा किती सहज बोलून जातो आपण. मी दासबोधाच्या अभ्यास शिबिरात हे दिलं होतं उदाहरण, मला आठवत आहे की आपण पटकन बोलून जातो, 10 मिनिटात पूजा उरकतो आणि येतो. बघा किती सहज बोलतो आपण. पूजा उरकतो म्हणजे ज्याच्यामुळं आपण जेवावं त्याची पूजा उरकायची, आणि ज्याला खाली, ज्याचा आयुष्याला काही उपयोग नाही, त्या माणसाबरोबर पुढचे 3 तास वाया घालवायचे. कशी काय अर्चन भक्ती होईल? भगवंताची अर्चना कशी होईल सांगा ना मला. म्हणून तो देव्हारा सुद्धा सजवताना मनात काय असलं पाहिजे? ही संधी आहे, उद्या मला माहीत नाही मी असेन नसेन, देहाचा नाही भरोसा, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. सो आजचा क्षण जग की रे, आत्ता आहेस ना भगवंतासमोर, घे ना पूजा, विमळ हस्ते पूजा करून घे. उद्याचा दिवस उजाडला, उद्याही कर. उद्याची चिंता त्याच्यावर सोड, आजचा क्षण भगवंतासाठी राहा. हे अर्चन भक्ती. असा जो जगतो त्याची काळजी भगवंत घेतो. आणि पुढे नमस्कार,
समर्थ तर किती प्रॅक्टिकल आहे. समर्थ म्हणतात नमस्काराचं काहीच न लगे उपकरण सामग्री हो. अर्चन बघतील तरी उपकरण सामग्री लागतात. नमस्काराला हात हीच सामग्री आहे. पण आपल्याला साधा नमस्कार करताना सुद्धा कमीपणा वाटतो आणि योगशास्त्रावर बोलतो. विचार करा, दुसऱ्याला नमस्कार करणं हा कमीपणा नाही आहे. त्या नमस्कारानं स्वतःत नम्रता आणणं, स्वतःला लीनता आणणं ही प्रोसेस अभिप्रेत आहे. आणि तो नमस्कार समोरच्याच्या अंतःकरणापर्यंत पोचला पाहिजे, असा तो नमस्कार असला पाहिजे. नमस्कार करताना जर मला कमीपणा वाटत असेल, मी कशाला नमस्कार करू, तुला कळलाच नाही नमस्कार. तू त्याला नमस्कार करतच नाहीस वेड्या. त्याच्या अंतरात असलेल्या चैतन्याला नमस्कार करतोयस, ती नमस्काराची गोष्ट करूया. म्हणून समर्थ म्हणतात नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. मनात घाण येणारच नाही. नमस्कार कर, समोरचा पाठीवर कौतुकाने थापच मारेल. आपल्या मुलांना जरूर ज्येष्ठांना वाकून नमस्कार करायला शिकवा. हे संस्कार आपल्याकडे होते आणि ते राहिलेच पाहिजेत. शेक हँड हा मेंदूपर्यंत जातो, तो वाईट नाही आहे. शेक हँड मेंदूपर्यंत जातो, पण वाकून केलेला नमस्कार हा हृदयापर्यंत जातो. तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते. सज्जनो, ही प्रत्येक भक्ती आणि शेवटची दास्य भक्ती तर अफाट आहे. समर्थाने मनाच्या श्लोकात सांगितलंय, सदाचार हा थोर सांडू नये येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. सदाचार, सद आचार. आणि हे करताना देहाची हेळसांड करू नये. अहो दासबोधात समर्थाने म्हटलंय, परमार्थात उपवास खोटा. जर तुम्ही परमार्थाचं कार्य करत असाल तर उपास करू नका. पण उपास म्हणजे खरा उपास, त्याच्या नावाखाली नवीन व्हरायटी नव्हे. समर्थांना ती अभिप्रेत नाही आहे. कारण त्यांनी म्हटलं की तू परमार्थाचं कार्य करतोस, तुझा देह फिट पाहिजे. तिथे मुद्दामून कल्याण स्वामी असं लिहिलंय बघा. अजून एक केस स्टडी. गडावर गेलाय, तुम्हाला सगळ्यांना हांड्याची गोष्ट माहिती असेल, नसेल तर पटकन सांगतो. गडावर या, शेजघरात 2 असे मोठे मोठे हांडे आहेत. समर्थांना कफाची व्यथा झाली होती आणि वैद्याने सांगितलं वाहतं पाणी, साठलेलं पाणी पिऊ नका. काय गुरुभक्ती, किती दास्य भक्ती असावी. कल्याण स्वामी रोज 1000 पायऱ्या उतरून मागच्या उरमोडी नदीवर जाऊन धुतवस्त्रांनी पाणी गाळून ते हांडे भरायचा, एकावर एक हांडे 2 ठेवायचा आणि असे उचलून पुन्हा 1000 पायऱ्या चढून वर यायचा. आता इथे देहाची हेळसांड नाही का झाली त्याच्या? करत होता ना गुरुची भक्ती, पण गुरुला किती काळजी हो. गुरूंनी सांगितलं, समर्थांनी, त्या कल्याणाला वेड्याला कोण समजवणार, तो ऐकणार नाही. पण रोज 1000 पायऱ्या एवढे हांडे घेऊन चढून येतोय, त्याला स्पेशली डाळ आणि गूळ असा समर्थाने शिधा सँक्शन केला. स्पेशली का? जे डॉक्टर ते समजू शकतात, इतकं वजन उचलल्यानंतर हार्नियासारखे काही रोग होऊ शकतात. तेव्हा अशा लोकांना शिधा पण तितकाच घोड्यासारखा द्यायला गेला पाहिजे. हे घोड्याचं खाणं आहे. गुरुला किती काळजी आहे बघा. पण दास्य भक्तीत इतकं पण जाऊ नये की ज्याच्या देहाची हेळसांड होईल. कारण आज कराल, उद्याचं काय? गडावरती मी नेहमी आमच्या इथल्या जे माझे सिनियर आहेत त्या सगळ्यांना वंदन रोज करतो, मानसपूजेत नाही करतो. का हो? अहो दास नवमीला 25,000 लोक येतात. त्या 25,000 लोकांचा भात करायचा, त्या 25,000 लोकांची आमटी करायची, हे सगळं तुम्ही कराल. खरा चॅलेंज कधी आहे माहिती आहे? हे 25,000 लोक गेले की दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तितक्याच याने उठायचं आहे. तेव्हा खरा स्टॅमिना आहे. नाही ना त्यांना सुटका. काल जासनोमी झाली, आज नो पूजा, नो नथिंग, काकड आरती नाही, आज आराम. अलाउड नाही आहे. लक्षात घ्या, हा मोठा चॅलेंज आहे. अहो एवढी मोठी दासनवमीचा एवढा मोठा उत्सव, प्रत्येकजण काम करतोय. माणसं जाताना रडतायत, समर्थांना नमस्कार करतायत, घरी जातायत, सगळे गेले.
रात्री 10 वाजता 11 वाजता आमचे आचार्य, आमचे गुरुजी, ज्याला ज्याला जी जी कामाची विभागणी आहे त्याला पुन्हा सकाळी काकड आरतीपासनं उभं राहायचं आहे, म्हणजे त्याचा देह त्यानेच फिट ठेवायचा आहे. दास्य भक्तीतला हा विवेक समर्थ सांगतात. आणि म्हणून योगशास्त्रात आसनं, प्राणायाम, प्राणस्पंद निरोधक कशासाठी पाहिजे? देवाची भक्ती करण्यासाठी. हा देह फिट पाहिजे, नाही तर इच्छा लाख आहे पण काहीच करता येत नाही आहे. काय उपयोग? 60 वय झालं, 70 झालं, 75 वय झाल्यानंतर शरीर साथ देत नाही. समर्थाने दासबोधात म्हटलंय शरीरास यंत्र जाणावे. मग यंत्र म्हटलं की त्याला फिटनेस पाहिजे का नको? यंत्र म्हटलं की त्याला ऑइलिंग हवं का नको? म्हणून आमचे समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते. माझं म्हणणं 1200 नको, आपण 12 तर घालूया. ज्यानं मी प्रकाशनानं सुरुवात केली ते सूर्यनमस्काराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि आज जगात सगळीकडे लोक मान्य करायला लागले की ओरे हा परफेक्ट व्यायाम आहे. हे 12 घातले ना बाकी काहीच करायची गरज नाही. आता फक्त समर्थांना विनंती करायची की त्यातल्या ज्या 10 पोजेस आहेत ना, त्यातली जी 10वी आहे ना ती जमू दे बाबा एकदा. ते चित्र बघा, अनेकांना घाम फुटेल. माझा एक मित्र आहे, असंच माझं कीर्तन झालं, पक्का पेटून उठला आणि दुसऱ्या दिवशी चार्ट घेऊन आला आणि मला व्हिडिओ कॉल केला. हल्ली व्हिडिओ कॉल करतात ना. काय रे बाबा याचा व्हिडिओ कॉल? हे बघ हॉलमध्ये तू काल बोलला, लगेच नमस्काराचा चार्ट लावला आहे. मुलाला म्हटलं बघून बघून कर. म्हटलं का बघून बघून का? मला नाही येत म्हटला. अरे काय आहे, वडिलांचा जर बेल्ट बांधला जात नाही तर मुलाला काय सांगणार हो? आधी केले हे लक्षात ठेवा. सूर्यजी पंत स्वतः नमस्कार घालत होते, हे समर्थ लहानपणापासून बघत होते. सो वडील काय करतायत हे मुलं बघत असतात आणि त्यालाच बरोबर ते फॉलो करत असतात. त्यामुळे समर्थ वडिलांचं बघून नमस्कार घालायला लागले. करता करता रोज 1200 सूर्यनमस्कार घालताना विचार करा आपल्या समर्थांची बॉडी हल्लीच्या भाषेत कशी 6 पॅक्स. मी नेहमी मुलांना सांगतो तो 6 पॅक्स उघडा सलमान बघण्यापेक्षा त्याच्या अगोदर